ओम नमः शिवाय. अनुभव क्रमांक 3. या अनुभवात आपल्याला नामस्मरणाचे महत्त्व आणि आईंवर आपण पूर्ण श्रद्धा ठेवली असता आई आपल्याला प्रत्येक संकटातून कसं तारण्यास समर्थ असतात हेच आपल्याला बघायला मिळते. तर मी अनुभवाला सुरुवात करते. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मला परमपूज्य आईंच्या भजन मार्गाची माहिती माझे लग्न जमल्यावर माझ्या यजमानांकडून समजली. देवाला रोज नमस्कार करणे तसेच उपवास करण्याच्या रूढीपलीकडे माझे पारमार्थिक जगच नव्हते. सासरच्या सर्व मंडळींचा परमपूज्य आईंविषयी भक्तिभाव पाहता आपल्यालाही भजनाला जावे लागणार या कल्पनेने मला प्रथम कसेसेच झाले. परंतु परमपूज्य आईंबद्दल ह्यांनी मला माहिती सांगितली, पण माझ्या मनाचा कल पाहून त्यांनी मला भजनाला येण्याची कधी सक्ती मात्र केली नाही. 6 ऑक्टोबर 1993 रोजी कार्यालयात काम करताना माझ्या उजव्या हाताच्या नखाचा स्पर्श नकळत उजव्या डोळ्याच्या बुबुळाला झाला व पुढील आयुष्यभर उपयोगी पडेल अशा शिदोरीच्या कपाटाचा कप्पाच उघडला गेला. नख लागल्यापासून 1 दिवसापर्यंत मला जरी कोणताही त्रास झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी डोळा खूप लाल होऊन ठणकू लागला. म्हणून नेत्रतज्ञांना दाखवले. 2 दिवसांच्या उपचारानंतरही डोळ्यातील जखमीत जंतूंचा प्रादुर्भाव होऊन जखम आत खोलवर व सर्व बुबुळभर पसरली. त्या डोळ्याने सर्व जग चित्रपट गृहातील पडद्याप्रमाणे पांढरे दिसू लागले. वैद्यकीय उपचार चालू होते, त्यामुळे डोळ्याने दिसेल या आशेचा दीप तेवढा मनात तेवत होता. परंतु डोळ्यात फूल पडून म्हणजे बुबुळावर पांढरा व्रण तयार होणार, तुमच्या दृष्टीस अडथळा आला आहे व यानंतर कुठल्याच उपचारांचा उपयोग होणार नाही असे डॉक्टरांचे वक्तव्य ऐकून मी व माझे यजमान पूर्णपणे खचून गेलो. ऐन तारुण्यात जर एक डोळा पूर्णपणे बाद झाला तर काही वर्षांनी दुसऱ्या डोळ्याची दृष्टी निसर्ग नियमानुसार क्षीण झाली तर पुढे माझी काय गत होईल हा एकमेव विचार प्रभावीपणे माझ्या मनात घोळू लागला व मी ओक्साबोक्शी रडू लागले. आता रडून उपयोग नाही, झाले ते झाले. आता दुसऱ्या डोळ्यात जंतूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण काळजी घेऊ असे डॉक्टर म्हणाले. आतापर्यंत आयुष्यात प्रथमच मी परमपूज्य आईंचा धावा करू लागले आणि मला त्या क्षणी डॉक्टर बाईंच्या मागील बाजूस असलेल्या आरशात मला परमपूज्य आईंचे दर्शन झाले आणि मनातील भीती दूर झाली. मी परमपूज्य आईंना म्हणाले, आई हो, तुम्ही आणि फक्त तुम्हीच या संकटातून मला तारण्यास समर्थ आहात, दुसरे कोणीच नाही. मी खरोखर मनातून शरमून गेले होते, कारण भक्तीच्या बिंदूशिवाय मी परमपूज्य आईंकडे त्यांच्या कृपेचा सिंधू मागत होते. आणि खरोखरच दयाघन परमपूज्य आईंनी मदतीचा हात माझ्या पुढे केला. कारण डोळ्यात कोणतेही व्यंग राहू नये म्हणून कितीही पैसा खर्च करण्याची आमची तयारी आहे, पण आम्हाला अशा नेत्रतज्ञांचे नाव सुचवावे अशी परमपूज्य आईंना प्रार्थना करण्याची सुबुद्धी माझ्या यजमानांना आली आणि त्यांनी सुचविल्याप्रमाणे मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये मला दाखल करण्यात आले. डोळ्यांच्या कडेला नेहमी देत असणाऱ्या इंजेक्शनमुळे डोळा पोखरून निघाला होता. तसेच शेकडो गोळ्यांचा परिणाम म्हणून डोळा बाहेर पडतो की काय असे वाटायचे. 15 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर डॉक्टरांनी सुद्धा डोळा बरा होईल अशी आशा सोडली. माझे सतत नामस्मरण चालूच होते. तसेच हॉस्पिटल वास्तव्यात यजमानांकडून परमपूज्य आई लिखित बोधामृत या पुस्तकाचे वाचन चालू होतेच. आणि ह्या सर्वांचेच फळ म्हणून डॉक्टरांनी बदलून दिलेल्या औषधांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. 21 दिवसानंतर जखम थोडी बरी झाल्यानंतर मला घरी पाठवण्यात आले. काही दिवसानंतर तपासणीकरिता परत गेलो असता डॉक्टरांकडून इट्स ए मिरॅकल, हा चमत्कार घडला आहे असे आश्चर्योद्गार निघाले व ते वृद्ध डॉक्टर पुढे म्हणाले, अशा प्रकारच्या केसेसमध्ये पूर्ण बरे होण्याचे प्रमाण फारच अल्प असते. अशा प्रकारे परमपूज्य आईंची कृपादृष्टी आमच्याकडे वळल्यावर हा चमत्कार घडला व डोळा पूर्ण बरा झाला. त्या कृपाळू गुरुमाऊलीचे उपकार मी कसे वर्णन करू, किती वर्णन करू, याची देही याची डोळा हा अनुभवलेला चमत्कार कसे फेडू मी परमपूज्य आईंचे उपकार. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.